गेल्या मंगळवारी विधान भवनात एक कार्यक्रम पार पडला। संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीचा तो सरकारी कार्यक्रम। त्यासाठी अनेक आमदार, खासदार, अधिकारी वर्ग उपस्थित होता। 2 दिवसांच्या परिषदेत नेमकं काय झालं याची चर्चा फारशी झाली नाहीच, पण त्या परिषदेतल्या जेवणावळीवरून मात्र वादाची पंगत पेटली आहे। कारण जेवणासाठी चांदीच्या ताटांचा शाही थाट होता असा आरोप होतोय। आता एकीकडे सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना या चांदीच्या ताटांवरून वादाचा खडखडाट कसा सुरू झालाय पाहूया। नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। सोन्याचे शिक्के घेऊन ही समिती परतली की जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत टाकल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हाला वाटेल हा एखाद्या शाही लग्नाचा शामियाना आहे, तुम्हाला वाटेल ही एखाद्या शाही लग्नाची मेजवानी आहे। मलमली कापडाचे शामियाने, मोठमोठी झुंबरं, लाल गालिचा, हे सगळं पाहून तुमचे डोळे दिपून जातील। पण हा सगळा थाटमाट आहे आपल्या मायबाप सरकारचा, आणि हा इव्हेंट आहे सरकारला काटकसरीचा सल्ला देणाऱ्या अंदाज समितीचा। संसद आणि राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईत समारोप झाला। या परिषदेला अध्यक्ष आणि सदस्य असे 250 जण, 350 अधिकारी असे एकूण 600 जण उपस्थित होते। या 600 अतिथींसाठी जे भोजन ठेवण्यात आलं होतं त्याचा थाटमाट कोणत्याही शाही कार्यक्रमापेक्षा कमी नव्हता। लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अंदाज समितीच्या सदस्यांना चक्क चांदीच्या थाळीतून मेजवानी देण्यात आल्याचा आरोप होतोय। ताट, वाट्या, चमचे सगळं चांदीचं होतं। चांदीच्या एका थाळीचं भाडं होतं 550 रुपये। एका थाळीतल्या जेवणासाठी दर होता 4500 रुपये। म्हणजे एका थाळीसाठी खर्च झाला 5050 रुपये। म्हणजे 600 अतिथींच्या जेवणासाठी 30,30,000ची उधळपट्टी करण्यात आली। आमदार, खासदार आणि अधिकाऱ्यांनी या चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नांचा लाभ घेतला। या चांदीच्या ताटातला मेन्यू काय होता ते पाहूया। स्टार्टर्स: चिकन खिमा पॅटीस, सुरमई फ्राय, कोथिंबीर वडी, दही वडा। तर मेन कोर्सला काळा वाटाणा उसळ, घावणे, पुरी, बटाटा सुकी भाजी, मालवणी चिकन, व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, आणि डेझर्ट्सला पुरणपोळी आणि बादशाह फालुदा असा मेनू होता। पाहुण्यांच्या निवासाची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेली। त्यांच्या येण्या जाण्याची खास बडदास्त ठेवण्यात आली होती। सरकारी खर्चाने केलेल्या शाही सोहळ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे। त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। काटकसरीतून वाचणाऱ्या मलिद्याचा काहीतरी लाभ त्यांना मिळाला आहे का याची चौकशी झाली पाहिजे। आणि सोन्याचे शिक्के घेऊन ही समिती परतली का काही सोन्यासारख्या सूचना देऊन परतली हे समजायला मार्ग नाही। अंदाज समितीमध्ये असणाऱ्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना जेवण्यासाठी चांदीचं ताट आणलं गेलं, ज्याचं भाडं 500 रुपये आहे, आणि त्यातलं जेवण जवळपास 4500 रुपयाचं। माज जर का तुम्ही करायला लागला तर तुमच्या बरोबर कितीही बंदोबस्त असू दे, ही जनता तुम्हाला एक दिवस रस्त्यावर तुडवून गटारीत टाकल्याशिवाय सोडणार नाही। वेळीच सावध व्हा। सभागृहात जे काही खर्च झाला एका एका ताटाला, हे बरोबर नाही। चांदीच्या ताटात, आणि तुम्हाला इकडे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत, मोठमोठ्या बिल्डरला, उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत, आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय। तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे। नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं, त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे। सत्ताधारी आमदार आणि मंत्री आशिष शेलारांनी मात्र यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। या कार्यक्रमासाठी निमंत्रण नसल्याचं त्यांनी सांगितलं। मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही, मी त्याचा लाभार्थी नाही। मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही, मी त्याचा लाभार्थी नाही। या परिषदेतल्या जेवणाची ताटं ही चांदीची नसल्याचं स्पष्टीकरण विधिमंडळाने दिलंय। जेवणाचा खर्चही निम्म्याहून कमी असल्याचा दावा केलाय। मात्र हीच प्रतिक्रिया कॅमेऱ्यासमोर द्यायला सगळ्याच अधिकाऱ्यांनी नकार दिलाय। अंदाज समितीचा दौरा याआधी वादात सापडलेला होता। याआधी धुळ्यात अंदाज समितीच्या दौऱ्यात 1,84,00,000 रोकड सापडली होती। सरकारी कामांमधला भ्रष्टाचार आणि अनियमितता तपासण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती असते। सरकारला ती काटकसर करण्याचा सल्लाही देते। पण त्याच अंदाज समितीच्या कार्यक्रमात जनतेच्या पैशावर शाही थाट केला जात असेल तर ती चीड आणणारी घटना आहे।
एकीकडे निधीअभावी लोकोपयोगी कामांसाठी काटकसर करावी लागत असताना जनतेच्या पैशांची ही लूट केली जात असेल तर त्याबद्दल जाब विचारण्याचा अधिकार जनतेला नक्कीच आहे. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई.